पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। काल पहाटे 5:30च्या सुमारास 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडली। पीडित तरुणी पुण्याहून फलटणकडे निघाली होती। आरोपीचा शोध सुरू आहे। दरम्यान पुणे प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील गांभीर्याने दखल घेतली आहे। पुणे पोलीस आयुक्तांशी मुख्यमंत्र्यांनी फोनवरून चर्चा केली। तपास गंभीरतेने करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये काल पहाटे 5:30 वाजता बलात्काराची घटना घडली। 26 वर्षाच्या तरुणीनं स्वारगेट पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली आहे। फलटणला जाण्यासाठी ही तरुणी काल पहाटे 5:30 वाजता स्वारगेट स्थानकात आली। फलटणला बस जाणाऱ्या फलाटावर ही तरुणी बसली होती। त्यावेळी आरोपी तरुणीच्या आसपास फिरताना सीसीटीव्ही मध्ये दिसतोय। नंतर आरोपी तिच्या जवळ येऊन गोड बोलून तिच्याशी ओळख करतो। फलटणला जाणारी बस दुसरीकडे लागलेली आहे असं आरोपी तरुणीला सांगतो। चल मी तुला बसकडे घेऊन जातो असं सांगत आरोपी तरुणीला घेऊन जातो। बसमध्ये अंधार आहे असं तरुणी आरोपीला सांगते, तर टॉर्चने चेक करा रात्रीची बस आहे असं आरोपी तरुणीला सांगतो। त्यानंतर तरुणी बसमध्ये चढल्यानंतर बलात्काराची ही घटना घडली। स्वारगेट पोलिसांना आरोपीची ओळख पटलेली आहे। या प्रकरणामधील नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। गाडे हा मूळचा शिरपूरचा आहे। शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गाडेवर गुन्ह्यांची नोंद आहे। पोलिसांनी एफआयआर नोंदवलेली आहे। ह्याच्यामध्ये रेपच्या अंदरच गुन्हा दाखल झालेला आहे आणि हा आरोपीचं नाव आहे दत्तात्रय रामदास गाडे। शिरूरचा आहे हा राहणारा आणि ह्याच्यावरती शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत, जे 392 वगैरे असे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती। सीसीटीव्हीच्या सगळ्या बारकाईनं पोलिसांना त्याची पाहणी करायला सांगितलेली आहे। त्यांना पूर्ण सूचना देण्यात आलेली की काही करून तो आरोपी सापडला पाहिजे, त्याला पार फाशीची शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे। याबद्दल सगळी काही खबरदारी मुख्यमंत्री स्वतः घेत आहेत। त्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। त्यांनी पण काही सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत। माझे 2दा-3दा सीपीशी बोलणं झालंय। सीपींना वरनं सीएम साहेबांच्याकडनं सूचना आलेल्या असल्यामुळे माझंही त्यांच्याशी बोलणं झालेलं असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की ते बाकीचं काही माहिती नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये तो माणूस, ती व्यक्ती ज्यांनी कुणी जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार हा तातडीनं त्या ठिकाणी मिळाला पाहिजे।